एक नंबर. 25 रुपयामध्ये एवढा छान डोसा कुठेच नाही कोल्हापुरात आणि यांची एक मायावती समाजसेवा यांच्या. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एक स्पॉट मला खूप छान मिळाला, तो म्हणजे कोल्हापूरमध्ये नाना पाटील नगर आहे, त्या ठिकाणी पहिला बस स्टॉप आहे. त्याच ठिकाणी समोरच्या बाजूला मोरया लोणी डोसा म्हणून आहे आणि कालच मी इथं ट्राय केला आणि मला खूप आवडला आणि म्हणूनच मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. आणि आई आणि मुलगा या दोघांनी मिळून खूप कष्टातनं हे उभा केलेलं सेंटर आहे आणि या ठिकाणी उत्तम क्वालिटीचे लोणी डोसे मिळतात. खूप गर्दी असते या ठिकाणी आणि अनेक जण अगदी पार्सल घेऊन जातात घरी. 4, 5, 6 असे लोणी डोसे एका वेळी 1, 2 सुद्धा खातात आणि खूपच मस्त आहे. सगळी स्टोरी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. मित्रांनो, साने गुरुजी वसाहतमधून येणारा रोड, हा जो फुलेवाडीकडे जाणारा रोड आहे, रिंग रोड, त्या रिंग रोडवरच बस स्टॉप आहे पहिला आणि त्या ठिकाणी हा लोणी डोशाचा गाडा आहे. बघू शकता की स्टीलचा गाडा आहे. मोरया लोणी डोसा असं लिहिलेलं आहे. छोटीशी खाऊगल्ली टाईपमध्ये एरिया आहे. 2 रोड एकत्र जातात आणि इकडून पुढं आपण रंकाळा साईडला किंवा फुलेवाडी साईडला इकडे जाऊ शकतो. त्या रोडवरच हे मोरया लोणी डोसा आहे. गर्दी दिसेलच तुम्हाला. LED बल्ब लावलेले आहेत आणि स्टीलचा गाडा आहे. गर्दी आहे. त्या ठिकाणीच तुम्हाला 25 रुपयाला लोणी डोसा मिळतोय. 25 रुपयाला लोणी डोसा. हां, बोला ना. म्हणून म्हणतो तू खायला होणार नाही होत तरी त्याला मी म्हटले जमीनचे बांधकाम आहे. कॉल करतो मी. हे अंदर लगे ओके. हां, त्यांच्यावर पण केला होता व्हिडिओ. हां, त्यांच्यावर केलेला व्हिडिओ रिसेंटली 1-2 आठवडे झाले बघा. डेली यूज मध्ये चटणी देता तुम्ही एक्स्ट्रा मागितले तर? ओके, एक्स्ट्रा मागितले तर चटणी मिळते. भाजी एकदाच. ओके, चटणी दोनदा. ओके.
आता देऊन आणि एकदा माहिती होते. हां हां, चटणी 2दा आणि भाजी एकदा मिळते एक्स्ट्रा. इथला लोणी डोसा खूप छान आहे, आम्ही नेहमी खातो इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो 25 रुपयाला मिळतो. त्यामध्ये क्वालिटी पण एक नंबर आहे आणि चटणी भाजी आणि लोणीची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे. कारण इथली स्वच्छता किंवा दर आणि टेस्ट अतिशय सुंदर आहे किंवा इथं जे क्रमानं नंबर लावले जातात त्यामुळे अतिशय सुंदर आणि फेमस आहे. खूप गर्दी असते इथं आल्यानंतर, साधारण 15 किंवा अर्धा तास थांबायला लागतं वेटिंगवर. माझं नाव जय गणेश शिंदे. हा व्यवसाय मी गेले जवळजवळ 6 वर्ष चालवतो. मी 10वी पूर्ण केली माझी. 10वी केली, 11वी 12वी केली, पण शाळेत एवढं काही लक्ष नव्हतं आपलं. धंद्यात जास्त इंटरेस्ट होता, त्यामुळे आपला धंदा चालू केला आपला. 10वी झाल्यावर काय केलं? हॉटेलमध्ये कामाला गेलो डायरेक्ट. कुठल्या हॉटेलमध्ये? बेळगावमध्ये हॉटेल आहे. बेळगावमध्ये हॉटेल आहे काम आहे तिथं. मग रिॲक्शन कशी होती याच्यावर? नाही काय नाही, घरचे जे ॲक्च्युली पहिल्यापासून सपोर्ट होता मला. घरचे मी काय पण केलं मला पूर्ण सपोर्ट होता. जी आवड आहे ती कर म्हणून. त्यापासून मला पहिल्यापासून कसं होतं, नोकरी करण्यात हे नव्हता, म्हणजे इच्छा नव्हती जास्त. स्वतःचा धंदा आपला कधी पण चांगला. मग हे स्वतःचं कधीपासून चालू केलं आणि कसा रिस्पॉन्स? तरी माझं पहिल्यांदा होतं महालक्ष्मी मंदिरात. सुरुवात महालक्ष्मी मंदिरात झाली. महालक्ष्मी मंदिरातून मग लॉकडाऊन पडलं इथं, 1-2 वर्षापूर्वी लॉकडाऊन पडलं. मग घरात बसून करावं काय, मग आम्ही इथं चालू केलं. लॉकडाऊनच्या जस्ट संपल्यानंतर, म्हणजे अंदाज जो आपला लॉकडाऊन संपला की नाही त्या दरम्यान इथं चालू केलं. आपला जर बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला इथं. मग जरा हळू पुढे चालत राहिला धंदा. आणि आता 25 रुपयाला आपल्या इथं मिळतं. 25 रुपयाला. पहिला 20 रुपये होतं, मात्र मध्ये ते 2-3 वेळा दूध वाढलं त्यामुळे वाढवावं लागलं 5 रुपये. कशी तयारी असते सकाळपासून तुमची? तरी सकाळी उठावं लागतं. सकाळी 6 वाजल्यापासून मम्मी वगैरे पीठ वगैरे करते सगळं. पीठ वगैरे करून मग संध्याकाळी चटणी वगैरे करून मग सगळी दिवस जातो सगळ्यात. पूर्ण दिवस सगळ्यात. आणि पूर्ण सगळं कुटुंब तुमचं? हो, मी मम्मी पप्पा. मी हा एक नंबर मम्मीचं मग चाललेलं असतं आपलं. कसा सपोर्ट असतो तुला आईचा? ती ॲक्च्युली सगळं काम तीच करते, म्हणजे आम्ही जास्त नाही काम करत. सकाळपासून ती राबते म्हणून आपला स्टॉल होतो, नाहीतर होणं शक्य नाही. किती वाजल्यापासून? 5ला उघडतो की बरोबर 5ला. 5 ते 9-9:30 पर्यंत असतं. 9 पर्यंत. किती किलो लागतं तुम्हाला? तरी अंदाज एक 7-8 किलो होऊन जातं आपलं. 7-8 किलोमध्ये होऊन जातं का? हो, रिस्पॉन्स चांगला. आपलं रिस्पॉन्स आपलं 15-15 बसतात. स्पेशालिटी असते या दावणगिरी डोसा असं एवढे टेस्ट लागण्याची काय खासियत आहे? जो लोणी असतं का नाही त्याची महत्वाची चव असते. आणि हा जो लोणी डोसा आहे तो अगदी खास मी बेळगाववरून शिकून आलेला आहे. हा लोणी डोसा फक्त आपल्या इथे 3-4 ठिकाणीच मिळतो. पिठात काय वेगळे पण असते का? नाही, काय नाही. उडीद डाळीने आणतो, बाकी काय नाही. उडीद डाळीने आणतो, बाकी काय नसतं. बाकी काय नसतं. आणि हे तवा काय स्पेशल आहे आपला? हो, तवा हा कर्नाटकातला. तवा आपल्या इथं मिळत नाही. हा बिडाचा तवा ॲक्च्युली. बिडाचा तवा. हे कसं असतं? किती बसतात? 15 बसतात. 15 बसतात ॲट अ टाईम. 15 चालू असतं. विजया गणेश शिंदे. तुमचा कसा सपोर्ट राहिलेला आहे? मुलगानं हॉटेल चालू करतो किंवा या व्यवसायात येतो म्हटल्यावर तुम्हाला काय रिॲक्शन होती किंवा तुम्हालाही आवड होती काय? मला पण आवडच होती ना. मी मंदिरात करत होते महालक्ष्मीच्या. मग ह्याच्यातनं आवड. तुमच्या इकडं कुठं मंदिरात आप्पे इडली ते करत होते. थालीपीठ. किती वर्ष करत होतो? ते जवळजवळ 5 वर्ष करत होते. 5 वर्ष. हे लहान होता तेव्हापासून करत होते. तिथं मॅनेजमेंट सकाळचे 4 वाजता पहाटे जायची मी. 4 वाजता उठायचे. 3 वाजता 4 वाजता तिथं काकड आरती असायची. 4 वाजता तिथं असायची मी टेबल टाकून. टेबल टाकून असायची. किती व्यवसाय व्हायचा तिथं काय 1000 रुपये व्हायचा. 1000 दिवसाला. रोजचा 1000 रुपये व्हायचा. तिथे रिस्पॉन्स होता की तिथं पण चांगलं. तिथलं बंद काय म्हणजे तो लॉकडाऊन झालं. आम्ही इकडे लांब आलो ना राहायला, त्यामुळे मग लॉकडाऊनला आम्ही इथंच टाकलं ना. तुम्हाला वाटलं नाही की बाबा तेवढं मेन सिटीमध्ये तुम्ही होता आणि एकदम लांब आल्यावर? नाही, तसं काय वाटलं नाही. खरं कसं माहिती आहे काय, आपलं पण बघायला पाहिजे ना पुढं धंद्याचं. केलं तर पाहिजे म्हणून हे इथं व्यवसाय चालू केला. दावणगिरीचं एकच चालू केलं. मग व्यवस्थित इथं रिस्पॉन्स मिळाला. तुम्ही काय काय काम करता सकाळपासून? सकाळपासून उठून 6:30 वाजता उठते. पीठ ती सगळं तयार करायला लागते. मग तिथं पुढं बटाट्याचं सगळं साहित्य करायला लागते. म्हणजे सगळं दिवस अख्खा त्यातच जातो. आणि पूर्ण वेळ इथं उभारून पण तयावर पण हे उभारायला पाहिजे. असं 5 वाजल्यापासून 9-10 रात्रीचं 11-12 वाजते. मग सगळं करताय म्हणजे सगळं
इथून सगळं कंप्लीट व्हायला सगळं करायला. ओके. आणि परत दुसऱ्या दिवशी आणि उठायला लागते असं आहे. आणि सुट्टी कधी असते तुम्हाला? सुट्टी आम्ही अजून काय घेतलेली नाहीये. ओके. आता इथनं पुढे आता बघायचं सोमवारची सुट्टी ना, मंगळवार नाही तर सोमवारची सुट्टी घ्यायचं चाललंय आता बघूया. इथला पत्ता सांगा मला पूर्ण. नाना पाटील नगर, भाजी मंडे, बस स्टॉप. बस स्टॉपच्या समोर. ओके. फोन नंबर सांगू शकता? 99 22 35 18 32. त्याची भाजी असते. ओके. काय त्यात कांदा मिरची ते सगळं असते. एक नंबर भाजी असते. ओके. आणि खोबऱ्याची चटणी असते. प्युअर खोबऱ्याची. खोबऱ्याची चटणी प्युअर असते. ओके. फक्त खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी, याच्यात काय मिक्स नाही, काय नाही, काय ओके. एक नंबर मध्ये असते. किती क्वांटिटीत करून आणता तुम्ही? हे असं आपल्या ह्याच्यावर असते ना, धंद्यावर किती असते, आज किती आहे. जवळजवळ 15 नारळ असं 15-20 नारळ. ओके. मग आता हे संपल्यावर मग परत नाही? नाही परत नाही, संपल्यावर संपलं. ओके. मग कधी लवकर असं संपते? रविवारी वगैरे गर्दी असते का? तसं काही नाही, रोजच्या रोज असते. काय सांगता येत नाही गिऱ्हाईकांचं. पार्सलची सोय पण आहे तुमच्याकडे? पार्सलची पण सोय आहे. ओके. पार्सलही दिले जाते? दिले जाते. तर मित्रांनो, मागच्या बाजूला बैठक व्यवस्था सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता की माझ्याकडे आलेलं आहे. खूपच मस्त, एकदम गरमागरम. नक्की ट्राय करून बघा. मी पण तुम्हाला ट्राय करून सांगतो. मित्रांनो, डोसा खाऊन बघितला, खूपच मस्त होता. टेस्ट एक नंबर होती आणि एक नंबर क्वालिटी. नक्की ट्राय करून बघा. 25 रुपयामध्ये मला नाही वाटत कोल्हापूरमध्ये एवढा चांगला लोणीची माहिती नक्की भेटून घ्या आणि तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा आणि अनेक लोकांना खायला घाला. धन्यवाद.